नमस्कार. या विशेष स्पष्टीकरणात मनापासून स्वागत आहे. कसं आहे ना, मानवी मेंदूची एक भारी गंमत आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपण लगेच समजून घेतो, पण जेव्हा गोष्टी एकदम अवाढ्य होतात ना, तेव्हा मात्र आपला चांगलाच गोंधळ उडतो. म्हणजे बघा ना, मुंबई लोकलने रोज प्रवास करणाऱ्या लाखो लोकांची गर्दी किंवा एका दिवसात होणारे करोडो रुपयांचे व्यवहार, हे सगळं डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला तर मेंदूला ते चटकन आकळत नाही. म्हणूनच आज अशाच एका जबरदस्त विषयावर चर्चा होणार आहे. शाळेच्या पुस्तकात हा विषय नेहमीच थोडा कठीण वाटायचा, पण खऱ्या आयुष्यात तो एक अत्यंत शक्तिशाली आणि सोपा, अगदी जादुई उपाय आहे. आजचा आपला विषय आहे लॉगरिथम्स, म्हणजेच लघुगणक. अवाढ्य आणि डोक्याला गुंगवून टाकणाऱ्या या मोठ्या संख्यांच्या मागे दडलेलं हे एक अत्यंत सोपं गणित आहे. हे गणित नक्की कसं काम करतं आणि मानवी आकलनाच्या पलीकडच्या गोष्टींना कसं सोपं करतं, याचीही एक रंजक सफर आज आपण अनुभवणार आहोत. बातम्यांमध्ये कधीतरी हे नक्कीच ऐकलं असेल की लातूर किंवा कोयना येथे झालेल्या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केल 6.5 होती, किंवा गणेश विसर्जनाच्या वेळी ढोल ताशांच्या त्या दणदणाटात आवाजाची पातळी किती वाढते तेव्हा ती तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते, असा उल्लेख नेहमी कानावर पडतो. पण असा प्रश्न कधी पडलाय का की भूकंपाची ती जमीन हादरवणारी प्रचंड मोठी ऊर्जा फक्त 6.5 या एका साध्या आकड्यात नक्की कशी काय मोजली जाते? छातीत धडधड निर्माण करणारा तो 100 डेसिबलचा प्रचंड आवाज एका छोट्या संख्येत कसा बसवला जातो? हे एवढे मोठे आकडे अचानक लहान आणि साधे कसे होतात? या सगळ्या रहस्यामागचा मुख्य हिरो म्हणजेच लघुगणक. निसर्गातल्या या अवाढ्य व ताकदींना एका छोट्याशा मापात बसवण्यासाठी याच लॉगरिथमचा वापर केला जातो. आता ही लघुगणक किंवा लॉगरिथमची व्याख्या समजून घेताना ना, एक अतिशय रंजक संकल्पना समोर येते. लघुगणक म्हणजे नेमकं काय? तर हे गणिताचं असं एक भन्नाट टूल आहे जे एखाद्या सायफाय सिनेमातल्या श्रिंकरे सारखं काम करतं. विश्वातील 2 ताऱ्यांमधलं प्रचंड अंतर असो किंवा एखाद्या अणूचा अतिसूक्ष्म आकार, ज्या संख्या इतक्या मोठ्या किंवा इतक्या लहान असतात की त्या कागदावर लिहिणं किंवा डोक्यानं समजून घेणं जवळजवळ अशक्यच असतं, अशा आवाढव्य संख्यांना एकदम आटोपशीर, छोट्या आणि सोप्या रूपात मांडण्यासाठी वापरली जाणारी ही एक कमाल पद्धत आहे. दैनंदिन जीवनातील क्लिष्ट आकडेमोड सोपी करण्यासाठी आणि या अथांग पसाऱ्याला एका सूत्रात बांधून ठेवण्यासाठी हा खऱ्या अर्थाने सर्वात उत्तम उपाय आहे. आता मूळ संकल्पना बघूया. घातांक आणि लघुगणक हे खरं तर एकाच नाण्याचे 2 बाजू आहेत. एका बाजूला एखादी संख्या स्वतःशीच किती वेळा गुणली जाते हे घातांक म्हणजेच एक्सपोनेंट सांगतो. म्हणजे एखाद्या संख्येचा काही घात केला की आपल्याला एक मोठी संख्या मिळते. पण याच प्रक्रियेला जर अगदी उलट्या दिशेने पाहिलं, तीच मूळ मोठी संख्या मिळवण्यासाठी कोणता घात वापरावा लागेल हे शोधण्याचं काम लघुगणक करतं. इथे जो बेस किंवा पाया असतो ना, तो फक्त एवढंच दर्शवतो की कोणत्या संख्येला आधारासाठी निवडला आहे. थोडक्यात सांगायचं तर घातांक हा संख्यांना आकाशात झेप घ्यायला लावतो, तर लघुगणक त्यांना पुन्हा जमिनीवर आणून एका साध्या सुटसुटीत आकड्यात बांधून ठेवतो. हे सगळं एक साधं उदाहरण घेऊन समजून घेऊया, ज्यातून हा सगळा प्रकार अत्यंत सोपा वाटू लागेल. 2चा 3रा घात 8 असतो, हे तर सर्वांनाच माहिती आहे. याचाच अर्थ 2ला स्वतःशीच 3 वेळा गुणलं की 8 ही संख्या मिळते, बरोबर? पण हेच जर लघुगणकाच्या भाषेत सांगायचं असेल तर विचारण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. इथे प्रश्न असा पडतो की 8 ही संख्या मिळवण्यासाठी 2 या बेसचा किंवा पायाचा कोणता घात वापरावा लागेल? तर उत्तर अगदी साधं आहे, 3. अशा प्रकारे मोठी किंवा गुंतागुंतीची वाटणारी संख्या परत एकदा एका छोट्या घातांकामध्ये बदलली जाते. गणितातली हीच उलटी चाल लघुगणकाचं मुख्य सौंदर्य आहे. आता ही संकल्पना कशी वेगाने काम करते हे पाहणं खरोखरच थक्क करणार आहे. 10च्या घातांकांचा विचार करूया. 10चा वर्ग 100 होतो. याच गोष्टीला लघुगणकाच्या रूपात मांडलं तर 100चा लॉग फक्त 2 येतो. पण जेव्हा संख्या अचानक खूप मोठी होते, जसे की 10चा घन बरोबर 1000, तेव्हा लॉग वापरल्यावर काय होतं? 1000चा लॉग फक्त 3 येतो. थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? 100, 1000, 10,000 अशा वेगाने पळणाऱ्या आणि वाढणाऱ्या मोठ्या संख्या लघुगणकाच्या या जादूने फक्त 2, 3 आणि 4 यांसारख्या अत्यंत हाताळण्यायोग्य आणि लहान अंकात कशा आकुंचन पावतात. डोक्याला अजिबात त्रास न देता महाकाय आकड्यांवर नियंत्रण मिळवण्याची ही खरोखर एक अचूक पद्धत आहे. चला आता गणिताच्या फळ्यावरून थोडं बाहेर येऊया, कारण केवळ कागदावरची समीकरणं सोडवण्यासाठी आणि परीक्षेत मार्क मिळवण्यासाठीच हे गणित मर्यादित नाहीये.
खऱ्या आयुष्यात या प्रचंड आणि अथांग जगात या लघुगणकाचा नक्की काय उपयोग होतो? कागदावरचे आकडे वास्तवात किती भयानक असू शकतात हे पाहणं खरोखरच एक थक्क करणारी गोष्ट आहे. आपल्या सभोवतालच्या जगात जिथे जिथे प्रचंड मोठी ऊर्जा, ध्वनिलहरींची पातळी किंवा पैशांची अवाढव्य वाढ मोजायची असते ना, तिथे तिथे या पद्धतीचा वापर केला जातो. गणिताचं हे एक असं हत्यार आहे जे या जगाला एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देतं. या संकल्पनेची अफाट व्याप्ती अनेक क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे भूकंपाची प्रचंड ऊर्जा मोजणारं रिक्टर स्केल हे पूर्णपणे लॉगॅरिथमवर आधारित आहे. एक रंजक गोष्ट सांगतो. रिक्टर स्केलवर भूकंप जेव्हा 6 वरून 7 वर जातो ना, तेव्हा तो फक्त एका आकड्याने वाढलेला नसतो, तर त्याची विध्वंसक ऊर्जा तब्बल 32 पटींनी वाढलेली असते. आवाजाची पातळी मोजणारं डेसिबल स्केल हे देखील अगदी याच तत्वावर चालतं. त्यानंतर पैशांची वाढ दाखवणारं कंपाऊंड इंटरेस्ट, जिथे चक्रवाढ व्याजाने पैसा कसा वेगाने दुप्पट होतो हे ठरवण्यासाठी हेच सूत्र वापरलं जातं. अगदी संगणक विज्ञानामध्ये म्हणजे कम्प्युटर सायन्समध्ये प्रचंड मोठा डेटा शोधण्यासाठी आणि साठवण्यासाठी वापरला जाणारा बायनरी लॉगॅरिथम हा तर एक कणाच आहे. आणि हो, बायोलॉजीमध्ये बॅक्टेरियाची झपाट्याने होणारी वाढ म्हणजेच एक्सपोनेन्शियल ग्रोथ मोजण्यासाठीही याच लघुगणकाचा वापर होतो. म्हणजे विज्ञान असो, तंत्रज्ञान असो किंवा अर्थशास्त्र, या सर्वच क्षेत्रात मोठ्या स्तरावर याची गरज भासते. आतापर्यंत जे काही आपण समजून घेतलं त्यावर आधारित एक छोटंसं गणिताचं कोडं सोडवणं नक्कीच रंजक ठरेल. गणितातली ही एक अत्यंत प्रवाही बाजू आहे. समजा 2चा 5वा घात बरोबर 32 आहे. तर आत्तापर्यंत समजून घेतलेल्या सूत्रांचा आधार घेतला तर 32 या संख्येचा बेस 2 असताना लघुगणक किंवा लॉग ची किंमत नक्की काय असेल यावर थोडा विचार करूया. घातांक आणि बेस यांचा संबंध आपण कसा जोडला होता, तीच उलटी प्रक्रिया इथे वापरली तर या मोठ्या संख्येला एका छोट्या मापात कसं बसवता येईल? एकदम बरोबर, उत्तर आहे 5. 32 या संख्येला 2च्या बेसवर मोजलं तर ती संख्या 5 या एका साध्या आकड्यात अगदी अचूक बसते. इथे गणिताचं एक अत्यंत सुंदर तत्वज्ञान दिसून येतं. गोंधळात टाकणारी, मोठी आणि क्लिष्ट वाटणारी 32 सारखी संख्या जी समजायला किंवा मोठ्या आकडेमोडीत वापरायला कठीण ठरू शकते, ती एका क्षणात फक्त 5 या अत्यंत शांत आणि साध्या आकड्यात बदलली गेली. महाकाय गोष्टींना अत्यंत सुंदर आणि साध्या रूपात मांडण्याची हीच ती लघुगणकाची खरी ताकद आहे. जगातील गुंतागुंत कमी करून साधेपणा शोधण्याची हीच एक अचूक रीत आहे. म्हणूनच या संपूर्ण स्पष्टीकरणातून निघणारा एक अत्यंत महत्त्वाचा निष्कर्ष असा आहे की लॉगॅरिथम म्हणजे फक्त गणित नाही, तर मोठ्या संख्यांना सोपं करण्याचे एक प्रभावी साधन आहे. भूकंप असो, काठळ्या बसवणारी आवाजाची पातळी असो, बँकेतील वाढते पैसे असोत किंवा अवाढव्य डेटा असो, हे सगळं डिकोड करून आपल्या आकलनाच्या टप्प्यात आणण्याचं काम लघुगणक करतं. हा विषय समजून घेणं म्हणजे विश्वातील महाकाय गोष्टींना एका छोट्या चौकटीतून समजून घेण्यासारखंच आहे. माणसाचं मन नैसर्गिकरित्या एवढ्या मोठ्या संख्या समजू शकत नाही, पण गणिताने दिलेला हा श्रिंक रेन नसता तर आजचं हे प्रगत आणि आधुनिक जग खरंच कसं दिसलं असतं? हा खरोखरच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.